नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण CTET 2026 या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असा जो आहे CTET चे आतापर्यंत जे काही पेपर झालेले आहेत तर झालेल्या पेपरपैकी झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। यापूर्वी आपण CTET चे काही पेपर्स घेतलेले आहेत ज्यामध्ये आपण मराठी अध्यापनशास्त्र अभ्यासलं, मानसशास्त्र अभ्यासलं। तर आता आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण CTET 2026 करता बघा CTET 2026 ची परीक्षा ही 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे। ओके, त्या दृष्टिकोनातून आपण बघा या ठिकाणी मागील वर्षी म्हणजेच 14 डिसेंबर 2024 रोजी जो पेपर झाला होता तर त्या पेपर मधील सेट क्रमांक डी, ओके, सेट क्रमांक डी मधील या ठिकाणी सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल स्टडीज चे प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ओके, बघा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि विशेष म्हणजे CTET या परीक्षेमध्ये बरेच प्रश्न हे रिपीट होत असतात, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो। बघा अशा पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी सामाजिक अध्ययन आणि सामाजिक शास्त्रावरचे प्रश्न या ठिकाणी बघायला मिळतात। बघा या ठिकाणी आता बघूया आपण पहिला प्रश्न या ठिकाणी आम्ही घेणार आहोत। पहा प्रश्न काय आहे, विच ऑफ द फॉलोइंग किंगडम वॉज इस्टॅब्लिश्ड बाय कदंबा मयुराश्रम। ओके, बघा म्हणजे या ठिकाणी आपल्याला हिंदीमध्ये एक प्रश्न आहे। ओके, पहा लक्षात द्या सामाजिक शास्त्राचे प्रश्न जे आहेत हे आपल्याला हिंदी भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये या दोन भाषेत अवेलेबल असतील। त्या ठिकाणी आपण हिंदी भाषेमध्ये घेणार आहोत। आता बघा निम्नलिखित में से कौन सा राज्य कदंब मयूर शर्मन ने स्थापित किया। बघा खालीलपैकी कोणतं राज्य जे आहे ते कदंब मयूर शर्मन यांनी निर्माण केलं, स्थापन केलेलं आहे। मध्य प्रदेश, कर्नाटक, राजस्थान की गुजरात। त्या ठिकाणी कदंब मयूर शर्मन जे आहे यांनी कर्नाटक या राज्याची स्थापना केली। पर्याय क्रमांक 2 कर्नाटक हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय आहे, ग्रहों के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही है। ओके, बघा ग्रहासंबंधी जे योग्य असणारं विधान आहे खालीलपैकी योग्य असणारं विधान कोणतं आहे ग्रहासंदर्भात हे आपल्याला ओळखायचं आहे। ऑप्शन बघा या ठिकाणी, वे तारों के प्रकाश से प्रकाशित होते हैं। बघा वे तारों के प्रकाश से प्रकाशित होते हैं। आता ग्रह जे आहेत विद्यार्थी मित्रो, ग्रहांना स्वतःचा प्रकाश असतो का रे? ग्रहांना स्वतःचा प्रकाश असतो का? नाही, तो सूर्याच्या प्रकाशावर होता। ओके, म्हणजे या ठिकाणी हे या ठिकाणी अगदी योग्य असणार आहे। ओके, काय असणार आहे? योग्य। बघा वे केवल चट्टानों से बनते होते, नाही चुकीचं आहे। सभी ग्रह अपने चांद होते, नाही प्रत्येकाला आपला चंद्र असतो का? नाही, चंद्र फक्त पृथ्वीला आहे। लक्षात द्या मग योग्य विधान कोणतं आहे तर फक्त एक, वे तारों के प्रकाश से प्रकाशित होते हे पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, बघा यानंतर पुढील प्रश्न बघा, पृथ्वी पर जो तापमान के वितरण को प्रभावित करता है वह महत्वपूर्ण कारक है। बघा पृथ्वीवरील जे तापमानाचं जे प्रमाण आहे, ओके, तापमान जे वितरण आहे याला प्रभावित करणारा घटक कोणता आहे? ओके, कोणता आहे बरं? या ठिकाणी भीड़ वाले ऊंचे भवन, आथपन अथवा सूर्य से आने वाली विकिरण, पृथ्वी की अस्फाल्ट से बनी हुई सड़कें। बघा पृथ्वीवरचं जे तापमानाचं वितरण आहे याला प्रभावित करणारा घटक कोणता आहे तर तो आहे या ठिकाणी बघा सूर्य किरणावर जे काही आपल्या प्रकाश पृथ्वीवर जो काही पोहोचत असतो, ओके, आपतन अथवा सूर्य से आने वाली किरणे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही CTET 2026 ची तयारी करत असाल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण CTET संदर्भात ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या, महत्त्वपूर्ण व्हिडिओज आणि PYQs आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत आणि दररोज जर तुम्हाला CTET चे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करायचं आहे। सोबतच तुम्हाला या सर्व PDF नोट्स या देखील मिळणार आहेत। त्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा कमेंट मध्ये PDF मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल। ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, गैर ब्राह्मण, ओके बा गैर ब्राह्मण आंदोलन पर निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए और वैध विकल्प चुनिए। बघा या ठिकाणी काय, जे गैर ब्राह्मण आंदोलन होते त्या आंदोलनासंदर्भात काही आपल्याला या ठिकाणी वाक्य दिले आहे, त्या वाक्यांचा विचार करायचा आहे आणि त्याच्यापैकी जे वैध, वैध म्हणजे काय तर योग्य, ओके, वैध म्हणजे काय योग्य, जी वाक्य योग्य आहे ती निवडायची आहे त्या ठिकाणी। ओके, चला बघा मग आता कोणकोणती वाक्य या ठिकाणी समजून घेऊया। बघा पहिलं काय, यह आंदोलन गैर ब्राह्मण जातियों से आया जिन्होंने शिक्षा तक पहुंच प्राप्त कर ली थी। ओके, बघा हा आंदोलन कोणता आहे,
या आंदोलन काय होतं, जे गैर ब्राह्मण आंदोलन होतं, या आंदोलन जे आहे हे गैर ब्राह्मण जातियों से आया जिन्होंने शिक्षा तक पहुंच प्राप्त कर ली थी. अगदी योग्य आहे. त्यांनी हे आंदोलनामध्ये काय त्यांच्याद्वारे जे आंदोलन घेऊन आलं होतं. आंदोलन के तर्क ने दिया गया आर्य लेने की कोई मूल लोग है. आर्य लोग के मूल लोग थे क्या उसमें? नहीं थे. हे रॉन्ग आहे. आंदोलन उन गैर ब्राह्मण जातियों से आया था जिनके पास धन एवं प्रभुत्व था. ओके बघा, गैर ब्राह्मण होतेच मात्र त्यांच्याकडे काय संपत्ती देखील विपुल प्रमाणात होती. त्यामुळे हे स्टेटमेंट देखील योग्य आहे. त्यामुळे ए आणि सी योग्य. बघा या ठिकाणी कोणता ऑप्शन आहे, या ठिकाणी बघा केवळ ए और सी वैध आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आपल्याला या ठिकाणी ऑप्शन या ठिकाणी चूज करावे लागतात आणि त्याच्यापैकी जे काही योग्य अशा पद्धतीचे आपल्याला पर्याय असतील ते पर्याय व्यवस्थितरित्या आपल्याला त्या ठिकाणी निवडावी लागतील विद्यार्थी मित्र. ओके चलो पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से किसने मध्य भारत में चमड़े का काम करने वाले के साथ काम किया था तथा सतनामी आंदोलन की शुरुआत भी की थी. बघा या ठिकाणी काय सतनामी आंदोलन म्हटलेलं आहे. मग कोणी सुरुवात केली होती बरं सतनामी आंदोलनाची? ओके, सतनामी आंदोलनाची सुरुवात कोणी केली होती? ऑप्शन बघा, युबी फडके, ज्योतिराव फुले, घासीदास की हरिदास ठाकूर. तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक 3 घासीदास हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सतनाम आंदोलन म्हटलं तर कोण आहे तर घासीदास. हा प्रश्न परीक्षेमध्ये 4 ते 5 वेळा रिपीट झालेला आहे. त्यामुळे हा प्रश्न IMP कॅटेगरीमध्ये घेऊया. डेफिनेटली या पद्धतीचा प्रश्न हा परत आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चलो नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा आपल्या स्क्रीनवर आहे. प्रश्न काय आहे, किस प्रकार की पवने ओके स्थल एवं समुद्री समीर होती है. आता बघा कोणत्या प्रकारचे वारे आहेत. पवने म्हणजे काय या ठिकाणी रे वारे. ओके, कोणत्या प्रकारचे वारे आहे जे जमिनीवर आणि समुद्रीच्या जवळ असतात. ओके, जमिनीवर आणि समुद्रामधून वाहणारे वारे कोणते आहेत? ओके, याला काय म्हणतात स्थायी पवने, चक्रवात, मोसमी पवने की स्थानिक पवने. त्याला काय म्हणतात स्थानीय वारे. काय म्हणतात त्याला स्थानीय वारे असे म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 स्थानीय पवने पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची आहे. आपले जे काही एज्युकेशनल ग्रुप्स आहेत त्यांना देखील त्या ग्रुप्सवर देखील या व्हिडिओची लिंक तुम्ही शेअर करायची आहे विद्यार्थी मित्र. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. बघा 39व्या नंबरचा हा प्रश्न आहे. आता या पद्धतीच्या प्रश्नामध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. ओके, निम्नलिखित का सुमेल कीजिए. ओके, निम्नलिखित का सुमेल कीजिए. सुमेल म्हणजे योग्य जोड्या लावायच्या आहेत. तथा उपयुक्त विकल्प का चयन कीजिए. पहा या ठिकाणी आता कधी कधी हिंदीमध्ये जर आपल्याला समजत आपण इंग्लिश त्या ठिकाणी बघायचं आहे. ओके चलो बघा या ठिकाणी गट आणि गट ब दिलाय. यामध्ये आहत सिक्के. ओके, आहत सिक्के, उत्तरीकाली चमकीले पात्र, एम्फोरा आणि एरिटियन वेअर. ओके बघा पंचमार्क कॉइन्स, नॉर्थन ब्लॅक पॉलिश वेअर, एम्फोर अँड अरेटिव्ह वेअर. ओके बघा याला काय म्हणतात एरोटिन वेअर असे आपण म्हणतो. मग आता जे आहत सिक्के असतात, ओके जी आहत सिक्के असतात याला काय करतात बरं. आता बघा आहत सिक्के म्हणजे काय या ठिकाणी आपण समजून घेऊया. आहत जर आपल्याला नाही कळलं या ठिकाणी आपण इंग्लिश बघूया काय पंचमार्क. ओके, पंचमार्क म्हणजे काय या ठिकाणी जे ठोकलेले सिक्के असतात. ओके, जे ठिकाणी काय असतात ठोकलेले असतात. आता आहत सिक्के म्हणजे काय या ठिकाणी काय होतं पंचमार्क. आता पंच करायचं म्हणजे त्या ठिकाणी काय केलं जातं आपल्याला ठोकल्या जाईल. मग बघा या ठिकाणी आहत सिक्के पंचमार्क. ओके, पंचमार्क मध्ये काय असतं याच्यामध्ये स्टॅम्प विथ सिम्बॉल युजिंग डायस. ओके, काय असतात स्टॅम्प विथ सिम्बॉल युजिंग डायस म्हणजे ए च 4. ओके, ए च काय असायला पाहिजे 4. आता सगळ्या ठिकाणी ए च 4 आहे. ओके बघा त्यानंतर सेकंड बघूया आपण उत्तरी काले चमकिली पात्र. ओके, आता बघा जे उत्तरी काले चमकिले पात्र होते हे काय असायचे पात्र म्हटलेलं आहे पात्र या ठिकाणी. ओके, उत्तरी काले चमकिले पात्र. आता या ठिकाणी बर्तन पात्र म्हणजे काय या ठिकाणी बर्तन ज्याला आपण म्हणतो. ओके बघा मग हे पात्रामध्ये काय असते या ठिकाणी तर हे उत्तरी काले चमकिले पात्र. आता काळे भांडे कसे असतात रे मातीपासून बनलेले असतात. हे कसे बनलेले असतात हे मातीपासून बनलेले असतात. म्हणजे बीचं काय असणार मिट्टी के बहुत ही पतले और सुंदर बर्तन. ओके, मिट्टी के बहुत ही पतले और सुंदर बर्तन म्हणजे काय उत्तरी काले चमकिले पात्र. ओके बघा मग या ठिकाणी काय याचं IV आलं आणि याचं काय आलं
3. ओके, याचं 3, एकचं एचं आय बी आणि बीचं 3. कुठे आहे बघायचं, बाकी सोडवण्याची गरज पडणार नाही. शॉर्ट पद्धतीने आपण या ठिकाणी उत्तर काढू शकतो. ओके, 2 जरी आपल्याला सापडले, एकचं काय 4 आणि 2चं 3. बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे या ठिकाणी. ओके, एकचं 4 आणि 2चं 3 आहे, बाकी इतर सर्व रॉंग येतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आलं. ओके, सीचं 2 आणि एरोटियन म्हणजे काय, मोहरबर लगे चमकदार बर्तन. आता विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी हा पॉइंट तुम्ही समजून घ्या. या ज्या भांड्याच्या संदर्भात आपल्याला जोड्या आल्या होत्या, ओके, जी प्राचीन काळामध्ये जी काही भांडे वापरण्यात आली होती, प्राचीन काळात मध्ययुगीन भारतामध्ये जे काही भांड्याचे प्रकार होते, ओके, एनसीईआरटीचा अभ्यासक्रमामधील हे सर्व आहेत आणि यावरती आपल्याला डेफिनेटली 100% जो आहे यावरती आपल्याला या परीक्षेमध्ये देखील 8 फेब्रुवारी रोजी जो पेपर होणार आहे त्यामध्ये देखील या स्वरूपाचा प्रश्न बघायला मिळतो. त्यामुळे हा प्रश्न सर्वांनी व्यवस्थितरित्या कव्हर करायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट करून घ्यायचा आहे किंवा याची पीडीएफ देखील तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे. डाउनलोड करण्याकरता आपलं चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिला जाईल किंवा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि तिथून तुम्ही सर्व पीडीएफ नोट्स या डाउनलोड करून घ्यायच्या आहेत. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. आता बघा हा टाइप कथन, ओके, कथन आणि त्याचा काय असतो, या ठिकाणी आपल्याला सर्व कथन येतात. कथनावरती आपल्याला 100% प्रश्न हा बघायला मिळतो. 100% आपल्याला 5 ते 6 प्रश्न कथनावर आधारित मिळतात. ओके, स्टेटमेंट आणि क्लेरिफाय असतं काय ते. आता या ठिकाणी आपण बघूया. बघा कथन ए आणि कथन आर. ओके, प्रत्येक पॅटर्नला काय असणार, ए आणि आर हे दोनच कथन दिसणार. ओके, पहा मग आता कथन काय आहे या ठिकाणी. ओके, काय म्हणतं बघा, संसाधनों का सतर्कता पूर्वक उपयोग करना और उन्हें नवीकरण के लिए समय देना संसाधन संरक्षण कहलाता है. बघा जी काही संसाधने आहेत तिचा काळजीपूर्वक वापर करणे. ओके, जी काही संसाधने आहेत तिचा काळजीपूर्वक वापर करणं आणि नवीनीकरण करण्यासाठी त्याला वेळ देणं याला संसाधन संरक्षण असे म्हणतात. काय म्हणतात त्याला, संसाधन संरक्षण असे म्हणतात. अगदी योग्य आहे. ओके, बघा हे योग्य आहे. या ठिकाणी संसाधनों का उपयोग करने की आवश्यकता और भविष्य के लिए उनके संरक्षण का संतुलन बनाए रखने के लिए सतपोषीय विकास कहलाता है. हे देखील बरोबर आहे. बघा आता हे दोन्हीही बरोबर आहे. ओके, काय आहे, दोन्हीही बरोबर आहेत. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे. या ठिकाणी गलत म्हटलं, हे कटलं हे कटलं, आता राहिले 2 पैकी. आता बघा यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की यामध्ये ही याची व्याख्या आहे का, नाही, याची व्याख्या करत नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 3, दोनों कथन सही है किंतु आर एक की व्याख्या नहीं करता है. ओके, दोनों कथन सही है किंतु आर एक की व्याख्या नहीं करता है असा प्रश्न या ठिकाणी आहे. या ठिकाणी हे याचं योग्य उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. निम्नलिखित में से कौन सा सही नहीं है. ओके, या ठिकाणी सही नहीं है म्हणजे काय, आपल्याला चुकीचं ओळखायचं आहे. काय ओळखायचं, या ठिकाणी जो चुकीचा पर्याय आहे तो या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. ओके, बघा 1870 और 1880 के बीच दशकों में ब्रिटिश शासन के प्रति असंतोष और ज्यादा गहरा हुआ. ओके, या ठिकाणी काय बघा 1870 ते 1880 या दशकाच्या कालावधीमध्ये ब्रिटिश सरकार विरुद्ध असंतोष जो होता हा सर्वात जास्त झाला. अगदी योग्य आहे. असंतोष हा वाढतच गेला. 1857 नंतर काय, जो ब्रिटिश शासनाविरुद्ध भारतीयांच्या मनामध्ये जो असंतोष होता हा वाढत गेलेला होता. त्यामुळे अगदी योग्य आहे. और गहरा होता काय. ओके, 1878 में, ओके 1878 में आर्म्स एक्ट पारित किया गया. ओके, बघा जिसके जरिए भारतीय द्वारा अपने पास हथियार रखने का अधिकार छीन लिया गया. अगदी योग्य आहे. ओके, 1878 मध्ये या ठिकाणी शस्त्रबंदी कायदा जो आहे हा लागू करण्यात आला होता. ओके, शस्त्र कायदा, या कायद्याअंतर्गत जे भारतीय होते भारतीयांना स्वतःजवळ शस्त्र वापरण्यास बंदी घालण्यात आली होती. या ठिकाणी अगदी योग्य आहे. ओके, आपल्याला सही नाही आहे म्हटलेलं आहे. हे दोन या ठिकाणी बरोबरचे आहेत. सरकार का समर्थन करने के लिए 1880 में वर्नैक्युलर प्रेस एक्ट पारित किया गया था. नाही, रॉंग आहे. रॉंग आहे. ओके, सरकार का समर्थनसाठी आहे का, हा या ठिकाणी हे रॉंग आहे. ओके, त्यानंतर 1883 मध्ये इल्बर्ट बिल लागू करने का प्रयास किया गया था जिन्हें लेकर काफी हंगामा मच गया था. ओके, हे देखील योग्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी योग्य असं उत्तर असणार आहे. हेच एक स्टेटमेंट चुकीचं आहे. सरकार को समर्थन के लिए या ठिकाणी वर्नैक्युलर प्रेस एक्ट जो होता हा लागू करण्यात आला होता हे चुकीचं आहे. ओके, चलो या ठिकाणी वृत्तपत्र प्रतिबंध कायदा होता तो. ओके, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो.
घास के मैदानों के बारे में दिए गए निम्न कथनों पर विचार कीजिए तथा सही विकल्प का चयन कीजिए. ओके, योग्य पर्यायाचं या ठिकाणी निवडायचं आहे. बघा पहिला काय या ठिकाणी आहे, घास के मैदानों के निर्माण के लिए जलवायु एक महत्वपूर्ण भूमिका निभाता है. अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी पाणी असणार ना, पाण्याची महत्वाची भूमिका आहे. ओके, प्रेरीज और वार्षिक वर्षा के मध्यम स्तर की होती है, जबकि हालांकि वेल्स सर्दियों में 1 महीने तक सूखा पड़ जाता है. ओके, 1 महीने तक क्या होता है, सूखा पड़ जाता है. हे देखील योग्य आहे. वेल्स में वनस्पती आवरण विरल है. अगदी बरोबर. ओके, वेल्स मध्ये जे वनस्पतीचं आवरण असतं हे विरल असतं. ओके, आणि वेल्स उत्तरी गोलार्ध में पाया जाता जबकि प्रेरीज दक्षिणी गोलार्ध में. हे या ठिकाणी उलट आहे. वेल्स कुठे असतो रे, वेल्स प्रेरीज दक्षिणी गोलार्ध मध्ये आणि प्रेरीज हे उत्तरी गोलार्धामध्ये. हे या ठिकाणी रॉंग आहे. म्हणजे A 2 3. ओके, केवळ ABC सही. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, केवळ ABC सही हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची सोल्युशन वाली ही PDF डाउनलोड करायची असेल तर ही PDF डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. उत्तर मेरू अभिलेख के अनुसार, ओके, उत्तर मेरू अभिलेख के अनुसार सभा का सदस्य कौन हो सकता था. ओके, बघा उत्तर मेरू अभिलेख जो आहे के अनुसार सभा का सदस्य कौन हो सकता था. बघा या ठिकाणी काय कोणतं दिलं या ठिकाणी बघा, ऐसी भूमि का स्वामी जहां भू राजस्व वसूल जाता हो. ओके, बघा या ठिकाणी काय अभिलेख म्हटलेला आहे, या ठिकाणी काय आहे तर विद्यार्थी मित्रो भू राजस्व. ओके, भू राजस्व वसूल किया जाता हो, हे महत्वपूर्ण घटक आहे. ओके, त्यानंतर उनकी उम्र किती 25 और 70 साल के बीच होनी चाहिए. ओके, वय जे आहे हे 25 ते 70 वर्षापर्यंत असलं पाहिजे. हे स्टेटमेंट देखील या ठिकाणी योग्य आहे. ओके, हे आहे, हे देखील येतं. त्यानंतर उनके पास अपना घर होना चाहिए. आता उत्तर मेरू अभिलेख मध्ये स्वतःचं घर असायला पाहिजे का, नाही, हे चुकीचं आहे. हे या ठिकाणी चुकीचं आहे. उन्हें वेदों का ज्ञान होना चाहिए. डेफिनेटली. ओके, उत्तर मेरू अभिलेख मध्ये काय ज्यांना ज्यांना वेदाचं ज्ञान आहे. ओके, बघा या ठिकाणी काय सांगलेलं आहे, खूप महत्वपूर्ण माहिती आहे विद्यार्थी मित्रो. या ठिकाणी काय वेदाचे ज्ञान. ओके, वेदाचे ज्ञान या ठिकाणी वय म्हटलं तर किती आहे 25 ते 70. ओके, हे कशा संदर्भात आहे तर हे सर्व आहे या ठिकाणी उत्तर मेरू अभिलेख. ओके, उत्तर मेरू अभिलेख संदर्भात आहे. ओके, पहा उत्तर मेरू अभिलेखा संदर्भात काय पाहिजे, स्वतःचं भूराजस्व असलं पाहिजे, वय 25 ते 70 वर्ष असलं पाहिजे आणि महत्वपूर्ण म्हणजे त्याला वेदाचे ज्ञान असले पाहिजे. या ठिकाणी जी व्यक्ती असेल हे ज्या व्यक्तीला प्राप्त असेल. ओके, हे सर्व घटक ज्या व्यक्तीमध्ये येतील ती व्यक्ती काय असेल याची सदस्य होईल. काय होणार याची, ही व्यक्ती होणार सदस्य. ओके, याची सदस्य होणार. त्याच्यामुळे बघा ABC और D पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, या प्रश्नाचं उत्तर काय A, B और D. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. या ठिकाणी पुढचा प्रश्न काय आहे, एक स्थिति का संदर्भ देती है, डैश डैश एक स्थिति का संदर्भ देती है जहां किसी व्यक्ति के पास वे संसाधन और अवसर नहीं है जो अन्य व्यक्तियों को उपलब्ध है. बघा अशी स्थिती आहे ज्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला की काही व्यक्तींकडे काही संसाधने आहे, काही संधी आहे, काही त्यांना जे आहेत वेळेनुसार आपण काय म्हणतो बघा, एखाद्या व्यक्तीकडे संसाधन आहे, अवसर म्हणजे आपण काय म्हणतो मार्ग आहेत, चान्सेस मिळतात त्यांना. तर हे कशा संबंधित आहे बरं, बेदखली, सोनपत, विधिकरण की असमानता, याला आपण काय म्हणतो, याला आपण असमानता म्हणतो ना. ओके, काय म्हणतो असमानता. बघा एका व्यक्तीकडे एक गोष्ट आहे आणि दुसऱ्या व्यक्तीकडे नाही, दोन व्यक्ती म्हणजे संसाधन आणि अवसरची या ठिकाणी असमानता असते. ओके, क्लिअर आहे सर्वांना. अतिशय सोपा प्रश्न होता हा, असमानता. यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्न में से कौन से युग्म सही सुलोमित है. ओके, या ठिकाणी बघा निम्न में से कौन से युग्म सही
सुमेलित हे. या ठिकाणी कोणती जोडी आहे ती योग्य, म्हणजे या ठिकाणी काय सही सुलोमित. या ठिकाणी लक्षात द्या, आपल्याला काय असतं की आपल्याला या पद्धतीचे शब्द वाचण्याची सवय नसते. ओके, बघा हिंदीमध्ये आपल्याला परिसर अभ्यास, सामाजिक शास्त्र देखील आपल्याला हिंदीमधून याच टाईपने प्रश्न येणार आहेत. ओके, मग काय या ठिकाणी आपण इंग्लिशला फॉलो करायचं. ज्यावेळेस अशा शब्दाचा आपल्याला अर्थ लागत नाही ना, अशा वेळी काय करायचा, हाच प्रश्न इंग्लिशमध्ये बघायचा. बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर करंटली मॅच. ओके, करेक्टली मॅच या ठिकाणी म्हणजे काय योग्य जोड्या ओळखायच्या आहेत. ओके, काय करायचं या ठिकाणी ज्या काही योग्य जोड्या आहे ना त्या योग्य जोड्या आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. ओके, आता काय कृषी पद्धती आणि त्याचं वर्णन पहा. या ठिकाणी कृषी पद्धती आणि त्याचं वर्णन. निर्वाहक कृषि, निर्वाहक कृषि म्हणजे काय असतं या ठिकाणी कृषक परिवार की आवश्यकताओं को पूरा करने के लिए किया जाता है. ओके, कृषक परिवार की आवश्यकता को निर्वाहक कृषि, अगदी बरोबर आहे. गहन निर्वाहक कृषि. ओके, गहन निर्वाहक कृषि या ठिकाणी काय असणार, सघन जनसंख्या वाली क्षेत्रों को प्रचलित होती है, अगदी बरोबर आहे. ओके, स्थानांतरित कृषि. ओके, स्थानांतरीय कृषि, व्यक्ति और पशु एक स्थान से दूसरे स्थान पर जाती है. व्यक्ति और पशु एक स्थान से दूसरे स्थान पर जाते हैं क्या, नाही. या ठिकाणी विद्यार्थी मित्रों स्थानांतरीय कृषी जो आहे या ठिकाणी डिफाईन होणार नाही. ओके, या ठिकाणी मग पर्याय क्रमांक ए आणि बी हे दोघेच योग्य आहे. ओके, ए आणि बी हे योग्य आहे. क्लिअर आहे सर्वांना. बघा, स्थानांतरित कृषीमध्ये काय असतं, व्यक्ति आणि पशु हे एका स्थानावर दूसरे स्थान जाते. ओके, दूसरे स्थान पर जाते हैं, लेकिन इनमें क्या होता है कि जो जगह होती है, जे शेती करण्याची जागा असते ती या ठिकाणी काय असते बदलल्या जात असते. शेती करण्याची जागा बदलल्या जात असते, त्याला स्थानांतरित कृषी असे म्हणतात. ओके, चला त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा, दिए गए कथनों में ए और आर को पढ़े और उपयुक्त विकल्प चुने. बघा, राजा राम मोहन रॉय ने कलकत्ता में ब्राह्मो समाज के नाम पे एक सुधारवादी संगठन बनाया. ओके, अगदी योग्य आहे. ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केलेली आहे. ओके, आणि वह मानते थे कि समाज में परिवर्तन लाना और अन्यायपूर्ण तौर तरीकों से छुटकारा पाना जरूरी है. हे देखील अगदी योग्य आहे. ओके, बघा, ब्राह्मो समाज 1828. ओके, ब्राह्मो समाजाची स्थापना कधीची आहे तर 1828 ची आहे ब्राह्मो समाजाची स्थापना. ओके, पहा या ठिकाणी ब्राह्मो समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा, सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे कोणती तर सती प्रथा बंद केली. ओके, समाजामधील ज्या काही अनिष्ट प्रथा होत्या, रूढी चाळी परंपरा होत्या, त्यावरती त्यांनी काय केलं, या बंद झाल्या पाहिजे, यामधून मुक्तता मिळाली पाहिजे समाजाला, हे त्यांचं मत होतं. दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे. त्याच्यामुळे बघा या ठिकाणी ए और आर दोनों सही है और ए की आर सही व्याख्या करता हे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, निम्नलिखित का मिलान कीजिए तथा उपयुक्त विकल्प चुने. ओके, बघा या ठिकाणी जोड्या आहेत, मॅच द फॉलोइंग अँड चूज द अप्रोप्राइट ऑप्शन. ओके, बघा या ठिकाणी गृहपती, श्रेणी, अधिमयी आणि अरिका मेडू. ओके, या पद्धतीचं आहे. आता गृहपती कोणाला म्हणतात. ओके, बघा हे या ठिकाणी जी एनसीईआरटी अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्र हा प्रश्न तुम्ही आयएमपी कॅटेगरीमध्ये कन्सिडर करा. या ठिकाणी 100% या पॉइंटवर आपल्याला प्रश्न हा रिपीट होणार. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला 100% या पॉइंटवरती प्रश्न रिपीट होता. ओके, जी वर्ण व्यवस्था आहे, वर्ण व्यवस्था, तर वर्ण व्यवस्था या घटकेवरती हा प्रश्न आपल्याला दिसून येतो. गृहपती कोणाला म्हणतात बरं. ओके, गृहपती म्हणजे काय तर स्वतंत्र कृषक. ओके, गृहपतीस दॅट मीन्स इंडिपेंडन्स फार्मर्स. ओके, गृहपती म्हणजे स्वतंत्र कृषक. ओके, श्रेणी, श्रेणी काय असतात आता श्रेणी. ओके, श्रेणी काय तर हे शिल्पकार, श्रेणी शिल्पकार. ओके, श्रेणी दॅट मीन्स क्राफ्ट पर्सन. ओके, श्रेणी दॅट मीन्स क्राफ्ट पर्सन. अधिमयी, अधिमयी म्हणजे काय तर अधिमयी मध्ये या ठिकाणी अधिमयी कशाला म्हणतात, ज्यांच्याकडे शेती नसते, भूमिहीन शेतकरी म्हणजे अधिमयी. ओके, बघा अधिमयी दॅट मीन्स लँडलेस लेबर्स. ओके, लँडलेस लेबर्स दॅट कॉल्ड अधिमयीज. त्यानंतर अरिका मेडू, अरिका मेडू या ठिकाणी एकच उरलं, तटीय निवासी. ओके, बघा जे समुद्राच्या काठी राहणारे होते. ओके, समुद्र काठी राहणारे त्यांना काय म्हणतात अधिमयी. ओके, सॉरी अरिका मेडू म्हणतात. ओके, अरिका मेडू असे त्यांना म्हणतात. क्लिअर आहे सर्वांना. बघा
याच टाईपचे प्रश्न, हेच प्रश्न आपल्याला डेफिनेटली 100% परीक्षेमध्ये रिपीट होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे हे सर्व प्रश्न सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करून घ्यायचे आहे. तुम्हाला विद्यार्थी मित्रो, जर ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ देखील तुम्हाला मिळणार आहे. त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल हे जॉईन करायचं आहे. ओके, चलो. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रो. जे सीटीईटी 2026 ची परीक्षा देणार आहे, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो 8 फेब्रुवारी, ओके, 8 फेब्रुवारी 2026 रोजी हा पेपर असणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी हे सेशन घेत आहोत. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से किस दिन का प्रत्येक वर्ष पर्यावरण दिवस के रूप में मनाया जाता है. ओके, पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो बरं? अतिशय सोपा प्रश्न आहे. दरवर्षी 5 जून रोजी पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. ओके, बघा दिनविशेष घटकावर आधारित हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. आगामी परीक्षेमध्ये यावरती प्रश्न येऊ शकतो. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा, साझी संपत्ति संसाधनों के बारे में निम्न में से क्या सही है. ओके, बघा खालीलपैकी योग्य विधान ओळखायचं आहे. बघा, इस पर सरकार का स्वामित्व होता है, अगदी बरोबर आहे. सरकारचं या ठिकाणी स्वामित्व असते, सरकारचा अधिकार त्या ठिकाणी असतो. ओके, यानंतर इन पर निजी कंपनियों का स्वामित्व होता है, निजी कंपनी असणार का? नाही. सरकारी आहे म्हटलं की सरकार आले की निजी कंपनी असणार का? नाही, हे चुकीचं आहे. इन पर समुदायों का स्वामित्व होता है, अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी राहणार जे काही समुदाय आहे त्याचं देखील त्या ठिकाणी स्वामित्व असतं. याला काय म्हणतात? साझी संपत्ती. काय म्हणतात याला? साझी संपत्ती हिंदी भाषेमध्ये. ओके, साझी संपत्ती असे म्हणतात. केवळ ए और सी ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा साझी संपत्ती म्हणजेच काय? याला कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस, ओके, या ठिकाणी म्हणतात. ओके, संयुक्त प्रॉपर्टी जी आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानचित्र का सही इस्तेमाल निम्न में से किस लिए हो सकता है. ओके, मानचित्र म्हणजे काय? याला आपण मॅप्स असे म्हणतो. ओके, मानचित्र म्हणजे काय? मॅप्स. आता मॅप म्हणजे नकाशे. ओके, मानचित्र म्हणजे काय? मराठीमध्ये सरळ सरळ आपला नकाशा. आता नकाशाचा उपयोग कशासाठी होतो बरं? ओके, योग्य प्रकारे उपयोग. बघा नकाशा काय? इतिहास में अलग अलग समय में रहने वाले लोगों के स्थानों को चिन्हित करने हेतु. ओके, बघा इतिहासामध्ये, यानंतर इतिहास में घटनाओं का क्रमबद्ध करने के लिए. क्रमबद्ध नकाशामध्ये येतो का? नाही येत. इतिहास में सबसे जरूरी घटना का विस्तृत करने के लिए, पॉसिबलच नाही. नकाशा थ्रू तो कसं विस्तृत होणार? अलग अलग समय पर रहने वाले लोगों को जीवन की तर्कसंगत तरीके से पढ़ने हेतु, हे देखील नाही. या ठिकाणी काय असतो? वेगवेगळे ठिकाण आहे. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय? स्थानों को चिन्हित करने के लिए सगळ्यात महत्वपूर्ण स्टेटमेंट इथं आहे आपल्याला. याच्यावरच आपल्याला प्रश्न सुटतो. स्थान जे आहे कुठे दाखवले जाते? नकाशामध्ये. वेळ दाखवू शकतो का आपण नकाशात? नाही. ओके, वेळ दाखवू शकतो का? नाही. घटना? नाही. या ठिकाणी काय असणार? जे स्थान आहे नकाशामध्ये महत्वपूर्ण असतं स्थान. त्यामुळे पर्याय क्रमांक 1, इतिहास में अलग अलग समय में रहने वाले लोगों के स्थानों को चिन्हित करने हेतु जो है मानचित्र का सही इस्तेमाल किया जा सकता है. ओके, चला विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित कथनों पे ए और आर का विचार कीजिए. ओके, दोन आपल्याला स्टेटमेंट दिले आहे, त्यांचा विचार करायचा आहे आणि त्याच्यातून सही विकल्प म्हणजे योग्य पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. ओके, पहा, प्रेरिस को दुनिया का अन्न भंडार के रूप में भी जाना जाता है. ओके, प्रेरिस जो आहे या ठिकाणी जे आहे बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रो IMP आहे. बघा प्रेरिस जे आहे याला काय म्हणतात? जगाच्या अन्नाचे भंडार. ओके, जगातील काय आहे? अन्नाचे भंडार याला म्हणतात. ओके, अन्नाचे भांडार म्हणतात. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे. खेती के वैज्ञानिक तरीकों और ट्रैक्टर पर कंबाइन मशीनों का उपयोग ने दक्षिण अफ्रीका का अधिशेष खाद्य उत्पादक देश बना दिया है. चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. फक्त ए बरोबर. बघा या ठिकाणी ए और आर गलत, हे गेलं. ए और आता सही. ए या ठिकाणी आर चुकीचं आहे, सही म्हटलं हे देखील कटलं. ओके, ए और आर दोन सही, दोन्ही नाही, एक चुकीचं आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ए सही किंतु आर गलत आहे. ओके, ए
सही, किंतु आर क्या है, गलत है। ओके, क्लियर आहे सर्वांना? चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रों, पुढचा प्रश्न काय आहे? औपनिवेशिक भारत में विभिन्न कला रूपों के संदर्भ में कथन, ओके, ए और आर को पढे। या ठिकाणी आपल्याला अभिकथन आणि त्याचं कारण दिलेलं आहे। ओके, पहा स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला आहे। ओके, आणि त्याचं कारण ओळखायचं आहे। बघा, औपनिवेशिक शासन में कई तरह के नए कला रूपों, शैलियों और तकनीकों का सूत्रपात हुआ। कारण क्या, इन्होंने भारतीय कलाकारों ने अपने स्थानीय ग्रहों का बाजार के हिसाब से अपनाकर नई शक्ल दी। ओके, बघा मग या ठिकाणी काय, तर दोन्ही स्टेटमेंट योग्य आहे। ओके, पर्याय क्रमांक या ठिकाणी ए और आर दोनों सही आहे। ए की आर सही व्याख्या करता हे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, पर्याय क्रमांक 2 याचं योग्य असं उत्तर असणार आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से किन कारणों से नवपाषाण युगनी स्थल का पुराण पाषाण युगनी स्थलों से भिन्न है? ओके, बघा जे नवपाषाण युग आणि पुराणाश्म युग जे आहे, ओके, नवाश्म युग आणि पुराणाश्म युग याच्यामध्ये भिन्नता कशातून आहे? ओके, कोणत्या कारणामुळे भिन्नता आहे या स्टेटमेंट पैकी हे आपल्याला ओळखायचं आहे। बघा, ओखली और मुसल का प्रयोग अनाज के पिसने के लिए घेतात। ओके, उखळ आणि मुसळ जे असायची याचा उपयोग धान्य या ठिकाणी पिसण्यासाठी, ओके, धान्याचं पीठ काढण्यासाठी केलं जात असतं। ओके, या ठिकाणी काय असणार, हे या ठिकाणी योग्य आहे। ओके, हे बरोबर आहे। बर्तनों का प्रयोग खाना खाने के लिए किया जाता था, अगदी बरोबर आहे। विभिन्न प्रकार की, ओके, विभिन्न प्रकार की चीजों को कपड़े बुने जाते थे, हे देखील बरोबर आहे। विभिन्न प्रकारच्या वस्तूपासून जे आहे कपडे बनवले जायचे, त्याच्यामुळे 1 2 3 1 2 3 3 ही या ठिकाणी बरोबर असणार आहे। बघा, आणि पत्थर के औजारों का प्रयोग आरंभ हो गया, नाही याच्यामध्ये नसतं। ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 केवळ 1 2 और 3 सही। ओके, क्लियर आहे सर्वांना? चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न बघा, परत आपल्याला या ठिकाणी अभिकथन आणि कारण, ओके, याच्यावरती मी तुम्हाला सांगितलं की 100% असे आपल्याला 6 ते 7 प्रश्न या घटकावर बघायला मिळतात। ओके, या टाइपचे आपल्याला 6 ते 7 प्रश्न परीक्षेमध्ये बघायला मिळतात आणि ते प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहेत विद्यार्थी मित्रो। अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला डेफिनेटली हे येणार आहेत, त्यामुळे सर्वांनी या टाइपच्या प्रश्नांचा सराव करून जाणे खूप गरजेचं आहे आणि हे वेळखाऊ आहेत थोडेसे, त्यामुळे सराव खूप महत्त्वपूर्ण आहे। ओके, याच्यामध्ये आपल्याला काय हे वाचून घ्या, करायचं काय आहे, स्टेटमेंट दिलेले आहेत, उपयुक्त विकल्प चुने, इथं बघा सही विकल्प चुने, 2 ठिकाणी असते, 2 ठिकाणी असते, इथं असतं आणि इथं देखील राहतं। आता बघा या ठिकाणी अभिकथन वाचून घेऊया। 19वीं शताब्दी के अंत तक लोहे का प्रगलन की कला और पतन हो गया और अधिकांश गांवों में भट्टियां अनुपयोगित हो गई। अधिकांश गांवों में भट्टियां जो है वो अनुपयोगित हो गई। यानंतर पुढे बघा, लोहा प्रगलाकर, ओके, प्रगलाकर म्हणजे काय, या ठिकाणी पिघलाकर म्हणायचं आहे। ओके, लोहा काय, पिघलाकर। ओके, लोहा पिघलाकर जंगल को प्रभाग एक उच्च कर चुका, भुगतान करना पड़ता जिसकी आय कम कर दी जाती थी। ओके, बघा मग या ठिकाणी काय असणार आहे, तर ए और आर दोनों सही है और ए आर की सही व्याख्या करता है, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हु अमॉन्ग द फॉलोइंग आर इलेक्टेड मेंबर द लोकल गव्हर्नमेंट, म्हणजे स्थानिक शासन जे आहे त्या ठिकाणी चुना हुआ सदस्य होता है। ओके, निम्नलिखित में से कौन स्थानिक शासन का चुना हुआ सदस्य होता है, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बघा, वार्ड पंच, सरपंच, वार्ड परिषद की सचिव, या ठिकाणी स्थानिक शासनाचा काय म्हटलंय, सदस्य म्हटलेला आहे। सदस्य कोण असतो, वार्ड पंच। ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। ओके, वार्ड पंच देखील असतो, सरपंच असतो आणि महत्त्वपूर्ण म्हणजे वार्ड परिषद देखील हे येतात। ओके, हे तिन्ही येतात, फक्त सचिव त्या ठिकाणी नसणार, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 केवळ ए बी और डी इस सवाल का सही जवाब होगा। यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से किस तारीख को गांधी जी ने भारतीय लोगों को रोलेट एक्ट के अहिंसक विरोध दिन मनाने को कहा गया। ओके, बघा जो रोलेट ऍक्ट आहे यालाच काय म्हणायचे, रोलेट ऍक्ट। ओके, बघा रोलेट ऍक्ट जो आहे या ऍक्टला काय म्हणतात अजून, तर काळा कायदा। ओके, रोलेट ऍक्टलाच काय म्हणायचे, काळा कायदा म्हणून ओळखला जाते। ओके, मग अहिंसक विरोध दिन म्हणून कोणता साजरा केला जायचा, तर या ठिकाणी बघा 6 एप्रिल 1919, 6 एप्रिल
19 पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, 6 एप्रिल 1919 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, रोलेट ऍक्टच्या विरोधात या ठिकाणी अहिंसा विरोधी दिन. ओके, रोलेट ऍक्ट जो होता याच्या विरोधात अहिंसा विरोधी दिन म्हणून 6 एप्रिल 1919 हा दिवस साजरा करण्यात आला. आणि कोणी सांगलं होतं तर गांधीजीने हे आवाहन केलेलं होतं. ओके, महात्मा गांधीजी यांनी हे आवाहन केलेलं होतं. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो 100% तुम्हाला या घटकावर आगामी CTET असो किंवा TET असो याच्यावरती आपल्याला प्रश्न हा असतोच असतो. आणि 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पेपरमध्ये देखील तुम्हाला सांगतो हा प्रश्न, या टाईपचा प्रश्न, याच घटकावर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळणार. ओके, पहा आता जब ग्रीनविच पर एक अपहरण का समय होता है. ओके, बघा या ठिकाणी काय ग्रीनिश शहरामध्ये एक अपहरण म्हणजे काय तर दुपार, लक्षात असू द्या दुपारचे 1 वाजले ग्रीनिश शहरामध्ये. आणि होगा तब ग्रीनविच 60 अंश, ओके 60 डिग्री या ठिकाणी 60 अंश पश्चिम तथा 60 अंश पूर्व क्रमशः क्या समय होगा. बघा ग्रीनिच मध्ये 60 अंश पूर्व आणि 60 अंश पश्चिम मध्ये क्रमशः वेळ काय असेल त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. ओके, पहा तर विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की पूर्व आणि पश्चिम जो आहे या ठिकाणी काय अंशाचा फरक पडत जातो. काय फरक पडत जातो या ठिकाणी अंशाचा. तर यामध्ये काय असणार तर 9 पूर्वाहन आणि 5 अपहरण. ओके, 9 पूर्वाहन आणि 5 अपहरण. दॅट म्हणजे काय तर सकाळचे 9 आणि सायंकाळचे 5. ओके, या ठिकाणी सकाळचे 9 वाजून काय असणार या ठिकाणी सायंकाळचे 5 असणार. ओके, बघा हे कुठं असणार, हे असणार पश्चिम याच्यामध्ये. ओके, हे कुठं आहे बरं, हे पश्चिम. आणि दुपार सायंकाळचे 5 कुठं असणार तर हे 60 अंश पूर्व मध्ये. ओके, 60 अंश पूर्व आणि 60 अंश पश्चिम मध्ये. ओके, लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. यामध्ये फरक कितीचा आहे तर एकूण 8 तास. ओके, 8 तासाचा काय असतो याच्यामध्ये फरक देखील येतो. ही एक कॉन्सेप्ट क्लिअर असू द्या. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा. परत कथन A और B का विचार कीजिए तथा निम्नलिखित में से सही विकल्प का चयन कीजिए. ओके, कथन A का है योगात्मक आकलन शिक्षण अधिगमन प्रक्रिया के शुरू से अंत तक विद्यार्थी की प्रगति का निरीक्षण करता है. ओके, बघा आता यामध्ये आपल्याला उपयोजनात्मक प्रश्न देखील बघायला मिळतात. ओके, उपयोजनात्मक प्रश्न देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. यानंतर रचनात्मक आकलन पाठ्यक्रम के अंत में होता है. ओके, रचनात्मक आकलन काय पाठ्यक्रम के अंत में होता है. रचनात्मक आकलन पाठ्यक्रमाच्या शेवटी असणार का नाही, हे असतं सुरुवातीला. ओके, ये शुरुआत में होता है. योगात्मक आकलन शिक्षण अधिगम प्रक्रिया शुरू से अंत तक विद्यार्थी की प्रगति का निरीक्षण करता है. शुरू से अंत तक का नाही, हे मध्यातून करते. त्यामुळे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी काय झाले रॉंग. A और B दोनों गलत है. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा काय आहे. निम्नलिखित में से कौन से प्रश्न आलोचनात्मक चिंतन को बढ़ावा देते हैं. निम्नलिखित में से कौन से प्रश्न आलोचनात्मक चिंतन को बढ़ावा देते हैं. बघा या ठिकाणी काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. वे विभिन्न तरीकों क्या है जिसके द्वारा सरकार सभी को स्वास्थ्य सेवाएं प्रदान करते हुए हेतु कदम उठा सकती है, चर्चा कीजिए. राइट. अमेजन की तुलना में गंगा नदी में प्रदूषण मानव जीवन को व्यापक रूप से प्रभावित करेगा, कथन की जांच कीजिए. हे देखील त्या ठिकाणी बरोबर आहे. ओके, हे देखील काय बरोबर आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र भारत एवं ब्राझील की भूमि आकृति के बीच भेद कीजिए. याचं काही घेणं देणं पडत नाही. ओके, आलोचना करायची आपल्याला. आलोचना आहे या ठिकाणी काय आलोचना आहे काही नाही. बघा आलोचना ज्या घटकावर होते आलोचनात्मक चिंतन को बढ़ावा म्हटलेला आहे. ओके, प्रश्न बघून व्यवस्थित वाचून घ्या. या ठिकाणी आलोचना ओके ज्या ठिकाणी त्याच्यावरती आलोचना होऊ शकते. आता बघा भारत सरकारच्या ज्या योजना आहेत त्या योजनेवरती 100% आलोचना होत असते. ओके, बघा या ठिकाणी स्वास्थ्य सेवा असो काही असो यामध्ये कॉन्ट्रोवर्सी ही प्रत्येक वेळी चालत असते. ओके, त्यानंतर अमेझॉन नदीच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर आपली भारताची गंगा नदी दोन या ठिकाणी तुलना झाली आणि या तुलनेमध्ये जर पाहिलं तर यातून जे प्रदूषण होतं ते प्रदूषण मानवी जीवनाला कसं अपायकारक आहे
कसं हानिकारक आहे याबाबत जर गोष्टी झाल्या तर त्या ठिकाणी काय झालं, या ठिकाणी परत आपल्याला म्हणतात की आलोचना झाली. काय झाली? आलोचना झाली, कॉन्ट्रोवर्सी झाली. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आणि 2 हे बरोबर आहे. आता या ठिकाणी आकृती की भेद कीजिए, हे तर भौगोलिक आहे, याचं काही येत नाही. हिमालय की महत्वपूर्ण विशेषता का वर्णन कीजिए, हे देखील नसणार. विशेषता आहे त्याचं वर्णन होणार. ओके. मुघल प्रशासन में जमींदार की भूमिका क्या थी, याचं काही घेणं नाही, अर्थच लागत नाही. हे 3 चुकीचे म्हणजे ए आणि बी. ओके. केवळ ए और बी पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर ऑफ दॅट क्वेश्चन. यानंतर पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द रिझन बिहाइंड द लो वेज पेड फॉर ऍग्रिकल्चर लेबर्स. ओके. पहा या ठिकाणी काय म्हटलं आहे, खेतीहार मजदूरों को म्हणजे शेतातील जे मजदूर आहे त्यांना दिली जाणारी, उनको दिने जाने वाली कम मजदूरी का कारण का चुनाव कीजिए. ओके. बघा शेतातील जो कामगार आहे, शेतमजुराला कमी मजुरी का दिल्या जाते याचं कारण काय असू शकतं असा प्रश्न आहे. बघा, वे बाजार से मिल रही मजदूरी से संतुष्ट है. रॉन्ग. वे कुशल नहीं होते. कुशल असते तेव्हाच तर काम करतात ना. वे एक नियमित काम के लिए भूमी मालिकों पर निर्भर होते. हे अगदी बरोबर आहे. ओके. ते एका निश्चित कामासाठीच काय असतात, जो शेतमालक आहे त्याच्यावरती डिपेंडेबल असतात. हे याचं योग्य असं उत्तर आहे. ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. यानंतर पुढचा प्रश्न बघा. छात्रों के लिए सामाजिक विज्ञान का पाठ्यक्रम. ओके. छात्रों के लिए सामाजिक विज्ञान का पाठ्यक्रम के गतिविधियों और अधिक आकर्षक बनाया जा सकता है. कोणत्या गतिविधीने अधिक अफेक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो. ओके. सोशल सायन्स सर्क्युलर या ठिकाणी बघायचं आहे. पहा त्या ठिकाणी प्रौद्योगिक और मल्टीमीडिया संसाधनों को शामिल करके. ओके. बघा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जो विज्ञानाचा अभ्यासक्रम आहे तो अधिक आकर्षक बनवला जाऊ शकतो. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके. चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. जोड्या लावायच्या आहे आपल्याला. या ठिकाणी निम्नलिखित का मिलान करे और सही विकल्प चुने. ओके. मॅच द फॉलोइंग अँड चूज द करेक्ट ऑप्शन. विवरण चार्ट, संबंध चार्ट, फ्लो चार्ट आणि सारणीकरण चार्ट. ओके. बघा आता विवरण चार्ट जो आहे या ठिकाणी, विवरण म्हणजे काय या ठिकाणी म्हणता येईल आपल्याला. विवरण शब्दाचा आपण बसलं तर यामध्ये काय होतं रे, विवरण म्हणजे काय तर या ठिकाणी ऐतिहासिक विकास त्यामध्ये दाखवला जातो. विवरणामध्ये काय असतो, ऐतिहासिक विकास. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर होणार. ओके. आणि संबंध चार्ट म्हटलं तर या ठिकाणी बघा 2 याच्यामध्ये कार्य आणि कारण भाव का संबंध दर्शाता है. फ्लो चार्ट. ओके. फ्लो चार्ट जो असतो एक नए चरण की सुरुवात ज्याला आपण म्हणतो. फ्लो चार्ट मध्ये काय असतं, या ठिकाणी एक प्रक्रिया के चरण ज्याच्यामध्ये दाखवले जातात. आणि सारणीकरण चार्ट मध्ये काय असतं तर तालिका के रूप में डेटा. ओके. सारणीकरण चार्ट बघा या ठिकाणी त्याच्यामुळे एचं या ठिकाणी 3 एचं 3 कुठे आहे, ऑप्शन नंबर 2 एकाच ठिकाणी आहे. पुढचं सोडण्याची गरजही नव्हती तरी देखील आपण सोडवलं विद्यार्थी मित्र. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. विद्यार्थी मित्र तुम्ही जर सीटीईटीची तयारी करत असाल, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला डेफिनेटली दररोज आपल्या चॅनलवरती व्हिडिओज बघायला मिळतील आणि नक्कीच तुम्हाला या सेशन्सचा फायदा हा आपल्या जो आहे तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये होणार आहे. ओके. जे विद्यार्थी मित्र सीटीईटी तयारी करतात त्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. न्यायपालिका की स्वतंत्रता दर्शाती है. कोणतं वाक्य आहे जे आपल्या न्याय व्यवस्थेचं जे स्वातंत्र्य आहे ते दर्शवते. ओके. कोणतं वाक्य असं आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी अगर आवश्यकता हो तो न्यायपालिका विधायिका के दबाव के काम कर सकते. न्यायपालिका कोणाच्या दबावामध्ये काम करते का, नाही. न्यायपालिका कोणाच्या दबावात काम करत नसते. ओके. आपली जी न्याय व्यवस्था ही कोणाच्या दबावामध्ये काम करत नाही, हे विधान चुकीचं आहे. विधायिका और कार्यपालिका न्यायपालिका के काम में हस्तक्षेप नहीं कर सकती. अगदी योग्य आहे. बघा न्यायपालिकेच्या कामामध्ये कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही. न्यायपालिका एक स्वतंत्र व्यवस्था आहे. ओके. कायद्यानुसार एक स्वतंत्र संस्था आहे ती. ओके. त्यानंतर न्यायपालिका विधायकों को उपयुक्त कानून का ढांचा तैयार करने के लिए निर्देश दे सकती है. न्यायपालिका विधायक को उपयुक्त कानून का ढांचा तैयार करने के लिए निर्देश दे सकती है. आता न्यायपालिका ऑलरेडी त्या ठिकाणी करते, त्यामुळे न्यायपालिका या ठिकाणी देऊ शकते का, नाही. ओके. बघा यामुळे आपल्याला काय या ठिकाणी स्वतंत्रता दर्शवते. एकच स्टेटमेंट आहे हे करू शकते, मात्र स्वतंत्रता कशाने दर्शवते आपल्याला, फक्त ऑप्शन नंबर 2 मधून न्यायपालिकेची स्वतंत्रता आपल्याला समजते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे.
यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामाजिक विज्ञान विषय की प्रकृति के संबंध में निम्न में से कौन सा कथन सही है। ओके, सामान्य विज्ञान विषय की प्रकृति के संबंध में कौन सा कथन सही है। सामाजिक विज्ञान एक गत्यात्मक विषय जो वाद विवाद में परिचय का उत्पन्न करता है, रॉन्ग। सामाजिक विज्ञान में केवल व्यक्तिगत मानवीय संबंधों पर विचार किया जाता है की व्यक्तिगत कार्यों पर लेखी जोखी पर विचार किया जा सकता है, अगदी बरोबर आहे। ओके, हे या ठिकाणी योग्य आहे असणार का या ठिकाणी पहा, नाही, हे या ठिकाणी रॉंग आहे। ओके, स्टेटमेंट एक बरोबर येते, स्टेटमेंट सी बरोबर येते, फक्त ए और सी इस सवाल का सही जवाब होगा। यानंतर पुढचा प्रश्न बघूया, पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्रों काय है, शिक्षक द्वारा सामाजिक विज्ञान के प्रश्नों पे 60% भार खुली राय रखने वाले प्रश्नों को दिया जाता है। इस नीति पर माध्यम से शिक्षक छात्रों के विकास कौशल को जांचना चाहते हैं। याला काय म्हणतात, कोणती नीती म्हणतात, तर याला आपण तार्किक चिंतन आणि या ठिकाणी अनुप्रयोगात्मक एवं प्रस्तुत कौशल्य असे म्हणतो। पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, प्रश्न काय सांगतो हे आपण अभ्यासूया, पहा विद्यार्थी मित्रों। तर निम्नलिखित में से किस पक्ष और शिक्षा का अधिकार अधिनियम 2009, ओके 2009 चा जो शिक्षा अधिनियम कायदा है के मूल्यांकन कार्यों में विधिया और भाग के रूप में विचार किया गया है। तो या ठिकाणी बघा, भारतीय संविधान के प्रतिष्ठापित मूल्यों का अनुमोदन करना योग्य है। ओके, परीक्षा में मुख्यतः योगात्मक आकलन में सम्मानित किया जाता है, रॉन्ग। विद्यार्थियों को शारीरिक क्षमताओं से पूर्ण सीमा तक किया जाता है, ओके हे या ठिकाणी योग्य आहे। आणि परीक्षाएं स्कूल परिसर में ही होती है, नाही बाहेर देखील होऊ शकतात, त्यामुळे ए और सी पर्याय क्रमांक 1, ओके पर्याय क्रमांक 1 ए और सी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, ए और सी या ठिकाणी योग्य असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी आपल्याला कथन ए आणि कथन बी जे आहे याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारायचा आहे। ओके, स्टेटमेंट ए और स्टेटमेंट बी, कथन ए और कथन बी को पढ़िए तथा उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। कथन ए और कथन बी को पढ़िए तथा उपयुक्त विकल्प का चयन कीजिए। कथन ए का है, लोकतांत्रिक समाज के सिद्धांतों की समकालीन चुनौतियां है, जैसे कि व्यक्तिगत अधिकार को सामाजिक उत्तरदायित्व के बीच विवाद। कथन बी, सामाजिक विज्ञान कक्षा के भीतर लोकतंत्र की समस्याएं के अध्ययन में विद्यार्थियों को संलग्न रखने के लिए विवाद समाधान उपगमन प्रयोग किया जा सकता है। ओके, त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट या ठिकाणी योग्य आहे। ऑप्शन ए आणि ऑप्शन बी दोनों सही है। ओके, ऑप्शन ए और ऑप्शन बी दोनों सही है। क्लियर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्रो, तुम्हाला जर सीटीईटी नोट्स हव्या असतील, ओके सीटीईटीच्या ज्या काही नोट्स आहेत या तुम्हाला नोट्स हव्या असतील तर या नोट्स मिळवण्याकरता तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि पीडीएफ साठी आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय संविधान निर्धारित करता है, आता संविधान काय करतं, ओके इंडियन कॉन्स्टिट्यूशन लेज डाउन। ओके बघा काय आहे, तर भारतीय संविधान काय करतं, बुनियादी कानून का नियम जिनका सभी को जे आहे अशा कानून करतात की ज्याचं सगळ्यांना पालन करता आलं पाहिजे। ओके, बुनियादी कानून का नियम जिनका पालन सभी को करना चाहिए। ओके, ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत में पंचायती राज संस्थानों की स्थापना करने का उद्देश्य डैश डैश उपार्जित करना था। ओके बघा, भारतामध्ये जे पंचायत राज व्यवस्था स्थापन झाली, भारतामध्ये जी पंचायत राज व्यवस्था स्थापन करण्यात आली ती स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता, तर या ठिकाणी बघा सहभागिता द्वारा शासन बरोबर आहे, सांस्कृतिक एकरूपता काही घेणं देणं सांस्कृतिक एकरूपता नसते, लोकतांत्रिक विकेंद्रीकरण हे देखील आहे, धार्मिक विविधता नाही, सांस्कृतिक धार्मिक काही नसतं, यामध्ये काय सहभागिता आणि लोकतांत्रिक म्हणजे ए आणि सी, ऑप्शन नंबर ए और सी सही जवाब रहेगा। यानंतर एक सामाजिक विज्ञान शिक्षक विद्यार्थियों को किस प्रकार सामाजिक मूल्यों का विकसित कर सकता है। ओके, विद्यार्थियों में किस प्रकार, विद्यार्थ्यांमध्ये एक सामाजिक विषयाचा शिक्षक, ओके सामाजिक शास्त्राचा शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्य जी आहे त्या मूल्यांचा विकास कशा पद्धतीने करू शकतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे। बघा, अनुशासन के भाव को विकास करके,
अनुशासनाचा भाव जाकर विकास करके, अगदी योग्य आहे, अनुशासन महत्वाचा आहे। स्कूल कक्षा में उपयुक्त रूप में व्यवहार करके, अगदी बरोबर आहे। विद्यार्थियों को व्यावसायिक फिल्में दिखाकर, ओके, विद्यार्थ्याला काय व्यावसायिक फिल्में चित्रपट दाखवून करता येते का रे? नाही, ओके, विद्यार्थियों को व्यावसायिक नाही। आणि कक्षा स्कूल में परिवेश उपयुक्त लोकतांत्रिक मूल्यों का पालन करके, हे देखील बरोबर आहे। त्यामुळे 1 2 4, ओके, ऑप्शन नंबर 1 2 4, ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सी शिक्षण विधियां सामाजिक विज्ञान में आ रही चुनौतियों को पार करने निपटाने के हेतु में उपयुक्त होती है। या ठिकाणी आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे, सही विकल्प का चयन कीजिए। ओके, बघा, विशिष्ट से सामान्य तक, अगदी योग्य आहे। जटिल से सामान्य तक, हे देखील योग्य आहे। ज्ञात से अज्ञात नाही, आणि विश्लेषण से संश्लेषण तक, अगदी योग्य आहे। म्हणजे ए, बी और डी, ऑप्शन नंबर 4 ए, बी और डी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा, सामाजिक विज्ञान कक्षा में शिक्षण में द्वंद्वात्मक उपागम की प्रयोग से क्या तात्पर्य है? ओके, व्हाट इज द मीन ऑफ डेलिकेट अप्रोच टू टीचिंग द सोशल साइंस इन क्लासरूम्स? ओके, बघा, विद्यार्थियों की भूगोल की समझने की समझ और समृद्ध बनाने के हेतु मानचित्रों एवं एटलसों का प्रयोग करना, ज्ञान के विकास की मुख्य विधि के रूप में विद्यार्थी और शिक्षक के बीच वार्ता का प्रयोग करना, पर्याय क्रमांक 2 हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्रो, ही जी काही आपण उत्तरे बघत आहोत, ही सीटीटी जी उत्तर तालिका जी असते त्या उत्तर तालिकेतून आपण प्रश्नाची उत्तर या ठिकाणी घेत आहोत, म्हणजे अगदी ॲक्युरेट उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न तुम्हाला आहे, म्हणजे तुमची चूक कुठल्याही प्रकारे होणार नाही। आणि डेफिनेटली तुम्हाला या सेशनचा फायदा हा आगामी परीक्षेमध्ये होणार आहे विद्यार्थी मित्रो। आणि महत्त्वपूर्ण म्हणजे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका, आतापर्यंत ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्या आपल्या चॅनलवरती घेणार आहोत। दररोज तुम्हाला जर त्या प्रश्नपत्रिका बघायच्या असतील, कोणताही व्हिडिओ जर तुम्हाला मिस करायचा नसेल, तर त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करायचं आहे। चॅनल सबस्क्राईब करून साईडला जे बेल आयकॉन असतं ना, त्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। ओके, चलो, आणि एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्रो। ओके, बघा, जे पहिल्यांदा बघत आहे त्यांनी डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, कक्षा में शिक्षक द्वारा पूछे गए निम्न में से कौन से प्रश्न अन्वेषात्मक और आलोचनात्मक प्रश्न की श्रेणी में आते हैं? ओके, आलोचनात्मक, आता बघा आलोचनात्मक आणि अन्वेषात्मक। आता आलोचनात्मक या ठिकाणी बघायचं आहे, हिमालय की सबसे दक्षिणी भाग को क्या कहा जाता है? ओके, हिमालय की सबसे दक्षिणी भाग को क्या नाही। सूर्य एक तारा आहे तर मग क्यों, काऊन आहे हे येतं। ओके, उत्तरी मैदान में अधिक जनसंख्या निवास क्यों करती है? उत्तरी मैदान याच्यामध्ये अधिक जनसंख्या का राहते हे देखील आहे। ओके, विचार भागना भाग पाडते ना। पाक जल संधि को किन देशों के बीच स्थित है? पाक जल संधि भारत पाकिस्तान, याचं उत्तर आपल्याला सहज निघतं ते आहे। मात्र असे प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं स्पष्टीकरण एक्स्ट्रा द्यावं लागतं, ओके, स्पष्टीकरण द्यावं लागते, तसं काय हे समजून घ्यावं लागते, याला म्हणतात अन्वेषात्मक प्रश्न, आलोचनात्मक प्रश्न। ओके, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी आणि सी, ओके, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 2। पहा, बी आणि सी आहे, आणि या ठिकाणी बघायचं बी आणि सी कुठे आहे, त्यानंतर निवडायचं योग्य उत्तर। ओके, चलो, यानंतर पुढचा प्रश्न बघा, नेल्सन मंडेला ने कैद के 28 वर्ष हजारों अश्वेत लोगों के साथ बिताए। ओके, बघा काय, नेल्सन मंडेला यांनी कैदेमध्ये 28 वर्ष जे कैदेमध्ये होते त्यांनी काय तर हजारो लोक जे अश्वेत लोक होते त्यांच्यासोबत हे केलते होते। बघा आता का केलते होतं या ठिकाणी, तर रंगभेद का विरोध करने और अलगाव की नीतियों के खिलाफ संघर्ष करने के लिए, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा, ग्राम सभा के बारे में निम्न में से कौन सा कथन गलत है? या ठिकाणी रॉन्ग स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे। ओके, बघा, इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला ओळखायचं आहे। ग्राम सभा के सचिव के कार्य ग्राम सभा की बैठक और उसमें चर्चा की निर्णयों का रेकॉर्ड रखना होता है, अगदी बरोबर आहे। ग्रामसभेचा जो सचिव असतो तो ग्रामसभेमध्ये त्या बैठकीमध्ये जी काही चर्चा होते, जे काही निर्णय घेतले जातात त्याचा रेकॉर्ड करत असतो, अगदी योग्य आहे। ग्राम पंचायत के कार्य को ग्राम सभा की स्वीकृति लेनी पड़ती है, अगदी बरोबर आहे। ग्रामपंचायत जे काही कार्य आहे त्यांना ग्रामपंचायत स्वीकृती आवश्यक असते। आणि ग्राम सभा का सचिव एक निर्वाचित व्यक्ती होता है, निर्वाचित व्यक्ती असतो का, नाही, हे आहे चुकीचं। ओके, हे चुकीचं आहे, आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, चुकीचं ओळखायचं आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3च या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, चुकीचं सांगलं होतं म्हणून चुकीचं विधान लक्षात द्या। ओके, पहा, प्रश्न व्यवस्थित वाचावा लागतो विद्यार्थी मित्रो।
यानंतर पुढचा प्रश्न बघा, 19वीं शताब्दी के दौरान आधुनिक आदिवासी इतिहास में कौन सा धर्म एक बहुत महत्वपूर्ण धर्म के रूप में उभरा? ओके बघा, 19व्या शतकामध्ये असा कोणता धर्म होता जो एक महत्वपूर्ण आदिवासी इतिहास में कौन सा धर्म था जो महत्वपूर्ण धर्म के रूप में उभरा? त्या ठिकाणी कोणता आहे विद्यार्थी मित्र? ईसाई धर्म. ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके पहा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण सीटीटी विषयाचे जे काही सामाजिक शास्त्रावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. अत्यंत महत्वपूर्ण या ठिकाणी सेशन झालेलं आहे आपलं विद्यार्थी मित्र. पहा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि सीटीटी नोट्स आणि क्वेश्चन पेपर मिळवण्याकरता तुम्ही सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. देन बेल आयकॉनवर प्रेस करून या पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये तुम्ही पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, आणि व्हिडिओ कसा वाटला याबद्दल प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्यायची आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. निम्न कथनों में ए और बी को पढ़िए. ओके बघा, ए आणि बी हे स्टेटमेंट बघायचे आहे. 1909 में बने गवर्नमेंट ऑफ इंडिया एक्ट जो है भारतीय सुशासन कायदा जो होता या अंतर्गत कुछ हद तक भारत में निर्वाचित प्रतिनिधित्व की व्यवस्था को मंजूरी दी थी. ओके, अगदी बरोबर आहे. ओके, त्यानंतर बघा आता ए स्टेटमेंट बरोबर आहे, इथं ए सही बी आपल्याला माहित नाही, दोनों सही म्हटलं, केवळ बी दिलेला आहे, या ठिकाणी ए आहे, त्याच्यामुळे हे या ठिकाणी एलिमिनेट झालंच. ओके, 1909 में गवर्नमेंट एक्ट ऑफ इंडिया द्वारा सभी वयस्कों को वोट डालने का अधिकार दिया गया था. वयस्कों को का नाही, बाकीच्या न बदलता, त्याच्यामुळे आता दोन स्टेटमेंट होते, हे चुकीचं आहे, केवळ ए सही होगा. केवळ ए सही जवाब. यानंतर पुढचा प्रश्न बघा, सामाजिक विज्ञान में समालोचनात्मक सोच का महत्वपूर्ण क्यों है? ओके, सामाजिक विज्ञान में समालोचनात्मक सोच का महत्वपूर्ण क्यों है? कहा, यह छात्रों को परीक्षा पास करने में मदद करती है. ओके, ये छात्रों को परीक्षा पास करने में मदद करती है, या करता है का? नहीं. यह छात्रों को सही उत्तर का अनुमान लगाने की अनुमति देती है, ये देखिए नहीं. यह छात्रों को अधिक आसानी से जानकारी याद रखने में मदद करती है. ओके बघा, समालोचनात्मक जी सोच आहे हे या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतं, हे सी बरोबर असणार आहे. ओके, त्यानंतर छात्रों को उच्च स्तरीय सोच के लिए तयार करती है, हे देखील योग्य आहे, म्हणजे सी आणि डी. ओके, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल काय असणार आहे, योग्य आपण म्हणू शकतो. ओके चला, आणि यह समस्या समाधान करने की क्षमता को प्रोत्साहित करती है. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राज्य और केंद्र शासित प्रदेशों के निर्धनता की प्रवृत्तियां एवं तुलनात्मक अध्ययन को समझने हेतु सर्वोत्तम शिक्षण अधिगम प्रणाली कौन सी होगी? बघा, या ठिकाणी भारतीय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील जी संपत्तीचं विवरण आहे त्याचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे, त्या गोष्टीचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे, आणि हा तुलनात्मक अभ्यास समजण्यासाठी कोणती अध्यापन पद्धती ही योग्य असेल असा प्रश्न आहे. बघा, विचार विमर्श प्रक्रिया, ओके, ब्रेनस्टॉर्मिंग, क्षेत्र भ्रमण, वाद विवाद आणि द्वितीयक आंकड़ों का विश्लेषण. या ठिकाणी काय, आता बघा, धन संपत्ती आहे, निर्धनता म्हणजे काय या ठिकाणी आपल्याला आहे संपत्ती. संपत्ती म्हटलं की कोणती गोष्ट आली, संपत्ती म्हटलं की आली पैसा, आणि पैसा आला की काय आलं, पैसा आला की आलं आकडे मोड. बघा, आता आकडे मोड या ठिकाणी कुठे आहे आपल्याला, फक्त एकाच ठिकाणी, पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन से प्रश्न संज्ञानात्मक क्षमताओं के मूल्यांकन पक्ष को आंकते हैं? ओके पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, पोषण अभियान भारतीय बच्चों के पोषण स्तर को सुधारने हेतु एवं महत्वपूर्ण कार्यक्रम है, साक्ष्यों सहित कथन की जांच कीजिए. अगदी योग्य आहे. त्यानंतर 2 शताब्दियों में भारत ने औपनिवेशिक शासन के भारत को अनिवार्य सामाजिक परिवर्तन की स्थिति में छोड़ दिया. क्या आप इससे सहमत है, असहमत है, व्याख्या कीजिए. हे देखील आहे. बघा, मूल्यांकन करायचं आहे, या ठिकाणी मूल्यांकन करण्यासाठी आपण सांगितलं, त्यामुळे ए आणि बी हे बरोबर आहे. जनधन योजना की महत्वपूर्ण विशेषताओं का वर्णन कीजिए, काही घेणं येत नाही. ओके, यानंतर 1991 के 1991 के उत्तरार्ध भारत में गरीब और बेरोजगार की गिरावट आई, कथन कीजिए और औचित्य सिद्ध कीजिए. ये देखील गलत है, त्यामुळे पर्याय क्रमांक बी, केवल ए और बी इस सवाल का सही जवाब होगा. यानंतर
शिक्षिका अपने कक्षा में बच्चों के 4 समूह विभाजित करते हैं, जल के स्रोतों के नाम लिखने को लिए देते हैं और उसके बाद प्रत्येक समूह को जल के स्रोतों पर चर्चा कराती है। ओके, पाठ्य योजना के 5 उपागम के तहत वह निम्न में से कौन सा पहले प्रयास करेगी? संलग्न करना। ओके, काय करायचंय? संलग्न करायचंय, वेगळं करताय ना, मग संलग्न करणारच असणार आहे। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा। एक शिक्षिका चाहती है कि छात्र ग्राम पंचायत जैसे सरकारी निकायों के कामकाज को समझे, निम्नलिखित में से कौन सा आंकड़े संग्रहण का स्रोत प्रत्यक्ष और प्रामाणिक जानकारी प्रदान करेगा? ओके, शिक्षकाला काय वाटते? एक शिक्षिका आहे ज्यांना वाटते की विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत आणि जे काही सरकारी निकाय आहे त्यांचा कामकाज समजून घ्यायचं आहे। ओके, आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे तर आकडे संग्रहण करायचे आहे। ओके, जे कामकाजाचं आकडे संग्रहण करायचं आहे। मग काय असणार? पाठ्यपुस्तक असणार का? अखबारी लेख असणार का? जीवनी असणार का? नाही, हे सर्वच नसणार। अध्ययन यात्रा ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। यानंतर पुढचा प्रश्न बघा। एक धारणा की विज्ञान के लिए एक तकनीकी दिमाग की आवश्यकता होती है और लड़कियां तथा महिलाएं तकनीकी चीजों से निपटने में सक्षम नहीं है, यह दर्शाती है। काय दर्शाती है? अज्ञानता, रूढीबद्ध धारणा, जातीवाद, निरक्षरता। बघा, ही सर्व काय ही रूढी येऊन झालेलं आहे, म्हणजे रूढीबद्ध धारणा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, असं असायला हवं का? नाही, ही रूढीबद्ध धारणा आहे। विद्यार्थी मित्र बघा, आपण या ठिकाणी सीटीईटी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स या ठिकाणी पाहत आहोत, क्वेश्चन पेपर मधील प्रश्न आपण घेत आहोत। त्यामुळे जर व्हिडिओवर असल्यास सर्वांनी, जर अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल ना, तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। आणि पीडीएफ जर हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंट मध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून दिल्या जाईल। ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा। In a field trip, which is the first skill to be developed among students? ओके, बघा, एक क्षेत्रीय भ्रमण के लिए विद्यार्थियों में किस कौशल्य को पहले विकसित करना चाहिए? ओके, क्षेत्रीय भेटी द्यायची आहे। ओके, काय करायचं आहे? सहल काढायची आहे, क्षेत्रीय भेट द्यायची आहे। आणि क्षेत्रीय भेट देण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांमध्ये कोणतं कौशल्य या ठिकाणी विकसित करावं लागेल? तर्क, विश्लेषण कौशल्य, प्रयोग कौशल्य की अवलोकन? क्षेत्र भेट जर देत असेल तर आपण त्या ठिकाणी आजूबाजूची जी परिस्थिती असेल ना, त्या क्षेत्रामधील जे काही घटक असतील त्याचं आपण अवलोकन करणार। त्यामुळे ऑप्शन नंबर 3 अवलोकन कौशल्य हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। यानंतर बघा पुढचा प्रश्न पहा। रोहित ने पाया कि उसकी कक्षा के कुछ बच्चे मानचित्र पर अक्षांश तथा देशांतर रेखाओं की स्थिति को स्पष्ट नहीं कर पाते, बच्चों को इनमें सक्षम बनाने के लिए मदद के लिए रोहित को क्या करना चाहिए? ओके, बघा, विद्यार्थ्यांना काय नकाशावरती अक्षांश आणि रेखांश कोणते आहे हे ओळखण्यात अडचण जात आहे, हे समजण्यात अडचण जात आहे। मग अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या अक्षांश आणि रेखांशाबद्दलच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, त्यांच्या त्या संकल्पना सुदृढ करण्यासाठी काय केलं पाहिजे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला आहे। बघा, कोणतं पद्धत असणार? प्रायोगिक अनुसंधान नाही, केस अध्ययन नाही, अनुभव नाही। आपण दाखवू शकतो का पृथ्वीवरती अक्षांश रेखांश कुठे आहे ते? नाही। त्याच्यामुळे क्रियात्मक अनुसंधान ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे। बघा विद्यार्थी मित्रो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओमध्ये सीटीईटी 2026 करता बघा, ज्या मागील वर्षी 14 डिसेंबर 2024 रोजी जो सीटीईटीचा जो पेपर झाला होता त्यामधील सामाजिक शास्त्र सोशल स्टडीजचे जे काही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करायचा आहे, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, साइडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि सीटीईटी संदर्भात कुठलाही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही। आपण आपल्या या चॅनलवर सीटीईटीच्या आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओज आपल्या या चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। ओके, आणि तुम्हाला सोबतच सीटीईटीच्या ज्या फ्री पीडीएफ नोट्स आहेत त्या नोट्स देखील मिळणार आहेत। आजची ही जी प्रश्नपत्रिका आहे स्पष्टीकरणावाली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला मिळणार आहे पीडीएफ स्वरूपामध्ये, आणि ही पीडीएफ तुम्हाला मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा
कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चलो, होप सर्वांना आजचे सेशन आवडलं असेल, व्हिडिओ समजला असेल आणि प्रश्नांचं स्वरूप हे स्पष्ट झालं असेल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.